प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये सायली आणि अर्जुन ते फुटेज बघत असतात तेव्हा त्यांना असं समजतं की हे डॅमेज झालेलं होतं. तो कॅमेरा काही सुरूच नव्हता. नंतर परत या माणसाचा सीन घेतलेला आहे की तो वॉचमॅनला विचारतो. वॉचमॅन त्याला म्हणतो, तुम्ही कोण आहात? आणि तो न सांगताच त्या रूममध्ये जातो आणि मधुभाऊंच्या चेहऱ्यावरचा मास्क काढून फेकतो. नंतर हे फुटेज चेक करायला जातात तेव्हा त्यांच्या असं लक्षात येतं की काहीतरी प्रॉब्लेम झालेला होता, त्यामुळे तो कॅमेरा ऑनच नव्हता आणि त्यामध्ये ते काहीच रेकॉर्ड झालेलं नाही आहे. हे बघून अर्जुन खूप चिडतो त्या वॉचमॅनवर की तुम्ही काय करत होतात? तुम्ही नवीन माणसाला का आत येऊ दिलं? आणि आमच्या जर पेशंटच्या जीवाला काही झालं असतं ना तर मी तुम्हाला जिवंत सोडलं नसतं. तेव्हा सावंत आणि सायली अर्जुनला पकडायला जाते आणि सायली म्हणत असते, अहो सोडा त्यांना, सोडा म्हटलं ना तुम्हाला. तरी अर्जुन काही ऐकतच नाही. सायली खूप जोरात ओरडते आणि खाली बसते. तिचं पोटात दुखायला लागतं. तेव्हा अर्जुन तिला पाणी देतो आणि म्हणते की तुम्हाला कळत नाही का हो, अशा रागाच्या भारात काही करून बसाल आणि त्यामुळे आपलंच नुकसान होऊ शकतं. कशाला उगाच एवढं चिडायचं? नंतर अर्जुन म्हणत असतो, बरं ओके, मी शांत होतोय आता, गप बस. नंतर सावंत म्हणत असतात, सायली सुभेदार जे म्हणताय ते अगदी बरोबर आहे. शांततेनं कोणताही निर्णय घेतला तर चुकत नाही. आणि सावंत म्हणत असतात, अर्जुन सर आपण बघूयात, मी आमच्यातला एक कॉन्स्टेबल इथे पाठवतो आणि यांच्यावर लक्ष ठेवायला सांगतो. नंतर इकडे सुभेदारांच्या घरचा सीन घेतलेला आहे. हे कॉफी पीत असतात तेव्हा त्यांना बाळाचा रडण्याचा आवाज येतो आणि विमल त्या गोलूला बाहेर घेऊन येते. तेव्हा तो खूप खिजलेला असतो. तेव्हा कल्पनाताई त्यांना जवळ घेते आणि म्हणत असते, ही अस्मिता कुठे गेली? किती वेळची जाऊन बसली, अजून हिला घर दिसत नाही का? बाळाची आठवण येत नाही का? आणि तेवढ्यातच अस्मिता घरी येते. तेव्हा कल्पनाताई तिच्यावर खूप चिडतात. अस्मिता बाळाला जवळ घेते. बाळ थोडंसं शांत बसतं आणि अस्मिता म्हणत असते, सॉरी बाळा, सॉरी, मी तुला उगाच एवढ्या वेळ सोडून गेले. आणि ती त्याला सॉरी सॉरी म्हणत नंतर कल्पनाताई तिच्यावर चिडतात आणि म्हणते, पहिले रूममध्ये जा आणि त्याला दूध दे आणि झोपव आता, खूप वेळचा रडतोय तो. नंतर ती घेऊन जाते आणि कल्पनाताई म्हणत असतात, या अस्मिताचं काय चाललंय कळतच नाहीये. एवढ्याशा कामासाठी एवढा वेळ बाहेर थांबतीये आणि सध्या तर हिला जॉब करायची गरज पण नाहीये. ही का उगाच ते जॉबच्या मागे लागली, मलाच काही कळत नाहीये. अश्विन पण म्हणत असतो, मला अस्मिताताईचं वागणं काही विचित्रच वाटतंय. नंतर अर्जुन आणि सायली इकडे गाडीतून बाहेर येत असतात तेव्हा अर्जुन आणि सायली सोबतच म्हणत असतात, मला मधुभाऊंच्या जीवाची खूप चिंता लागून राहिली. आपल्याला असं वाटत होतं हॉस्पिटलमध्ये मधुभाऊ सुखरूप असतील, पण कोण आहे तो त्यांच्या मागे लागलाय उगाच? का त्यांना मधुभाऊंच्या जीवाला काही झालं तर कुणाला फायदा होणार असेल? आणि ते महिपत आणि नागराजचं नाव घेतात, पण ते कसं करू शकतात? प्रिया तर जेलमध्ये आहे. नंतर हा इसम कोणतरी आहे, तो कोण आहे नेमका हे त्यांनी काही अजून एक्सपोज केलं नाही, पण लवकरच होईल ते पण. हा त्यांच्या मागेच खूप जोरात अर्जुनसारखीच गाडी चालवत असतो. तेव्हा अर्जुन आणि सायली सोबतच म्हणतात, साक्षी आणि सचिन असू शकतो का? पण ते म्हणतात, यांचा काय हेतू असेल? अर्जुन म्हणत असतो, सायली तू आता जरा शांत डोकं ठेव, आपण हे शोधूयात आणि तो कोण असेल ना त्याला आपण तर सोडायचं नाही आता. कारण मधुभाऊच्या जीवाला जर काही झालं ना, मी त्यांना बिलकुल सोडणार नाही. एवढ्या दिवसातून कोमातून बाहेर येताना रिकवर होताना आपल्याला बघायचे आणि डॉक्टर पण म्हणाले मला ते लवकरच बरे होतील आता. तेव्हा हा इसम त्यांच्या मागे जोराने गाडी चालवत असतो. हा यांच्या मागे का लागलाय हेच कुणाला आता कळत नाहीये सध्या, कारण तो कोण आहे हे आता पुढील भागामध्ये लवकरच कळेल. नंतर इकडे कल्पनाताई ही सगळी जेवायला बसलेली असतात तेव्हा कल्पना आणि म्हणत असतात, अस्मिता तुझं हे काय सुरू आहे ग? एवढं छोटं बाळ, एवढं गोंडस, तुला त्याला सोडून बाहेर का जावं असं वाटतंय? आणि हे बघ, तुला आत्ताच मी सांगते, तुला आत्ता सध्या जॉब करायची गरज नाहीये. आणि कल्पनाताई जे म्हणतायत ते खरंच योग्य आहे, कारण बाळ खूप छोटं आहे. अस्मिताला काहीही गरज नाहीये आता, पण ती उगाच त्या जॉबचं खूळ डोक्यात घेऊन बसलीये. नंतर अश्विन पण तिला खूप समजवतो, अस्मिताताई आमच्यासारखे भाऊ तुझ्या पाठीमागे असताना तुला उगाच जॉबचं का करावं असं वाटतंय? आणि आपला गोलू किती छोटा आहे, त्याला आता सध्या तुझी गरज आहे, त्यामुळे तू त्याला वेळ दे.
कल्पनाताई पण म्हणत असतात, अगं तू एक आई आहे आणि तू जर नसली तर बाळ किती वेळ तुला सोडून राहू शकतं ग. आणि बाळाला आई सतत जवळ लागते लहान असताना. एकदा तो मोठा झाला की मग कर ना तुला काय करायचं ते. कल्पनाताई समजवत असताना प्रतापराव पण म्हणत असतात, अस्मिता हे सगळे जे बोलताय ते अगदी बरोबर आहे. अस्मिता थोडी विचार करायला लागते आणि तेव्हाच तिला त्या कंपनीमध्ये गेली होती, तिथे डॉक्युमेंट दिलेले, तिथला इंटरव्ह्यूसाठी मेसेज आलेला असतो. तेव्हा ती म्हणते, अरे वा, पण आता या सगळ्यांना मी कसं सांगायचं एवढं सगळं घडून गेल्याच्या नंतर की मला इंटरव्ह्यूसाठी जायचे म्हणून. नंतर इकडे सायली, रविराज, प्रतिमा आणि सुमन जेवायला बसलेले असतात. तेव्हा सायली खूप उदास असते आणि रविराज तिला म्हणतात, काय झालं बाळा, अशी का करते. ती म्हणते ती रडायलाच लागते. प्रतिमा पण म्हणत असते, का रडती बाळा. ती म्हणत असते, यांना कसं सांगूया, मला तन्वीचे सारखे भास होत आहेत. यांना सांगू का की तुम्ही ज्या तन्वीची वाट बघत आहात ती तन्वी मीच आहे. पण यांना खरं वाटेल का, आणि माझ्याकडे काही पुरावा पण नाही आहे. तेव्हा सुमन म्हणत असते, आपली छोटी तन्वी अशीच करायची ना, ती जेव्हा अस्वस्थ असायची तेव्हा ती पण जेवायची नव्हती. नंतर सायली म्हणत असते, तिचे खूप गुण माझ्याशी जुळत आहेत, मीच असू शकते का. तेव्हा प्रतिमा म्हणत असते, हो ना सुमन, तन्वी सेम सायलीसारखीच करायची. सुमन म्हणायची आणि तिला भरवावं लागायचं, नाहीतर ती जेवतच नव्हती. आणि जेव्हा ती अस्वस्थ असायची तेव्हा ती कुणासोबत बोलतही नव्हती. आणि रविराज म्हणत असतात, का उगाच खोट्या आठवणी काढते सुमन, आता आपली खरी तन्वी परत येणार आहे का, उगाच त्रास कशाला करून घ्यायचं स्वतःला. नंतर सायली गप्पच असते. प्रतिमा म्हणत असते, अहो तुम्ही नका ना त्रास करून घेऊ. सायली म्हणत असते, मला ना सध्या जेवायचंच नाहीये, मला आराम करावासा वाटतोय, मी जाऊन थोडं पडू का. सुमन म्हणत असते, अगं बाळा तू प्रेग्नेंट आहे, तुला भूक लागेल नंतर, मग परत उठून खावंसं वाटणार नाही तुला, आत्ताच थोडं जेवून घे. आणि ती ताटाच्या पाया पडते आणि म्हणते, मला भूक लागली तर मी थंड दूध पिईल ना, झोप लागेल मला त्याने. आणि ती झोपायला निघून जाते. इकडे सकाळी कल्पनाताई, प्रतापराव सगळेजण नाश्ता करायला बसतात तेव्हा अर्जुन पण तिथे येतो. आणि कल्पनाताई त्याच्याकडे थोड्या रागानेच बघत आहेत, कारण अर्जुन सारखं बायको बायकोच करत आलेला असतो. आणि अस्मिता म्हणत असते, तुला मला माझ्यात तुझी बायको दिसली का आज. तेव्हा सगळेजण हसायला लागतात. अर्जुन म्हणत असतो, नाही असं नाही झालं, पण मला माझ्या बायकोची खूप आठवण येते. अश्विन पण म्हणत असतो, अर्जुन दादा वहिनीला थोडं तरी मोकळं राहू दे रे, तू उगाच तिच्या मागे लागत असतो, सारखा फोन करणं, हे खा ते खा, तिला तिच्या मनाने काही गोष्टी करू द्याव्यात. नंतर अर्जुन म्हणतो, हो पण मला ना आत्ता तिला कॉल करून बघावंसं वाटतंय. अस्मिता म्हणत असते, अरे बापरे किती तो प्रेम करतोय रे. नंतर तो म्हणत असतो, माझी बायको आहेच प्रेम करण्यासारखी. प्रतापराव म्हणत असतात, अरे बाबा पण एवढी काळजी करणंही चांगलं नाहीये. आणि कल्पनाताई तर खूप ओरडतात त्याच्यावर, तू असा जगातला पहिला बाबा आहे का रे जो मूल जन्माला घालतोय, आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात ना, तू जरा शांत राहत जा ना, प्रत्येक वेळी तिच्या मागे लागत असतो. नंतर अर्जुन म्हणत असतो, अगं मम्मा पण ही प्रेग्नेन्सीचे एवढे दिवस निघून गेल्याच्या नंतर मग तिने नाही काही केलं तर माझी काही हरकत नाहीये. अश्विन म्हणत असतो, अरे बापरे तुला हे पण माहिती आहे का की प्रेग्नेंट बाईची कशी काळजी घ्यायची, हे सर्व गोष्टी. अस्मिता म्हणा, सगळेजण हसायला लागतात. नंतर तो म्हणतो, कॉलच करून बघतो, आणि तो रविराजला कॉल करतो. रविराजला म्हणत असतो, हॅलो सिनियर. नंतर रविराज म्हणतो, हां बोला ज्युनियर, काय चाललंय. तो म्हणत असतो की सायली झोपली का, की सायली तिथेच आहे. रविराज म्हणत असतात, सायली आत्ताच झोपायला गेली. तो म्हणत असतो, बरं ठीक आहे, झोपू द्या मग तिला, आणि फोन ठेवून देतो. नंतर जेवायला घेतो. तेव्हा कल्पनाताई त्याच्यावर डोळे मोठे करून बघतात की आता तरी गप्प बस बाळा, आता सांगितलं ना तुला सायली झोपली आहे. तो म्हणत असतो, नाही पण खरंच झोपली असेल का, की जा तिथेच असेल ती, तिला मला बोलायचा कंटाळा आला असेल का. तिला तशी प्रेग्नंट राहिल्यापासून तिला माझा खूप राग येतो, खूप चिडते माझ्यावर लगेच. आणि तेव्हा कल्पनाताई त्याच्यावर खूप ओरडतात आता, आणि म्हणतात, आता आता तरी फोन ठेव. परत तो सुमनला फोन लावतो आणि म्हणतो, खरंच सायली झोपली आहे का की जागी आहे, मला ना तिच्याशी बोलायचं आहे. सुमन म्हणत असते, अरे खरंच झोपली आहे सायली, आणि ती उठल्यावर मी तिला सांगते ना नंतर तुला कॉल करायला. अर्जुन म्हणत असतो, अहो पण मला तिच्याशी अर्जंट बोलायचं होतं. सुमन म्हणत असते, अरे बाबा खरंच आम्ही खोटं बोलतोय का, आम्हाला काय करायचं तुमच्या दोघांमध्ये अंतर ठेवून.
अर्जुन म्हणत असतो तसं नाही, पण मला मला आता खूप भेटावंसं वाटतंय माझ्या बायकोला. मी येऊ येऊ शकतो का तिकडे? नंतर सुमन म्हणत असते बघ बाबा तू तुझं, एवढं रात्र झाली आता कशाला येतोय? अश्विन म्हणतो अरे बाप रे दादा, काय तू, मला तर असं वाटतंय तुला एखाद्या हॉस्पिटलमध्ये नेऊन टाकावं, कारण तू किती विचित्रवाणी वागतोय. अस्मिता पण म्हणत असते की एवढं विचित्र वागणं चांगलं नाही अर्जुन, तू एक वकील आहेस, वकिलासारखं वागत जा जरा. आणि कल्पनाताई तर त्याच्यावर एवढ्या मोठ्याने ओरडतात की आता तुझं हे बालिशपणाने वागणं बंद कर. आता तुला सांगितलं ना त्यांनी की सायली खरंच झोपली आहे, तर आत्ता तरी खाऊन घे. आणि खूप मोठ्याने रागाने बघत असतात त्याच्याकडे. नंतर रात्रीचा चंद्र दाखवलेला आहे आणि तरी अर्जुन झोपायला गेल्याच्या नंतर अर्जुनला काही झोपच येत नसते. त्याला सारखा सायलीचीच आठवण येत असते. तो म्हणत असतो मी माझ्या बायकोला जाऊन भेटू शकतो का? किल्लेदारांच्या घरी तर माझी केव्हाही परमिशन आहे मला जायची, मी जाऊ का? आणि तो तिचा फोटो बघून हसत असतो. नंतर सायलीचा एक झोपेत असलेला फोटो बघतो आणि म्हणतो बायको मला तुझी खरंच खूप आठवण येते, का गेलीस ग उगाच तू तिकडे? असं वाटतंय तू तू नाही तर ही रूमसुद्धा मला अंगावर धावत येते, तू नाही तर या रूमला घरपणच नाही आहे असं वाटतंय. आता तू जर माझ्या जवळ असतीस तर किती बरं झालं असतं ना. नंतर तो फोटो बघून तिचे काही बोललेले क्षण आठवत असतो आणि म्हणतो मला तर आता झोपच येत नाही आणि उठून बसतो. जाऊ का आता मी खरंच तिला भेटायला? नंतर इथेच त्यांनी हा भाग संपवलेला आहे. आता पुढील भागामध्ये दाखवलं आहे की सायलीने काढलेलं ड्रॉइंग आणि छोट्या तन्वीने काढलेलं ते स्केच मॅच होतंय. आणि सायली ते बघायला जाते तेव्हा तिला ती छोटी तन्वी दिसते. ती म्हणते अगं माझ्याकडे बघ ना ओळून. नंतर इकडे प्रियाला सचिन भेटायला आलेला असतो तेव्हा प्रिया त्याला सांगते मी अश्विनच्या बाळाची आई होणार आहे. तेव्हा सचिनला खोटंच वाटतं. सचिन म्हणतो खरंच की हे पण खोटं बोलतीये? आणि ती म्हणत असते अरे नाही, हे मला सुभेदारांपर्यंत पोहोचवायचं आहे आणि तू एकमेव असा व्यक्ती आहे की सुभेदारांच्या विरोधात आहे, त्यामुळे तू हे काम चोखपणे पार पाडू शकतोस. सचिन म्हणतो हो मी तुला साथ देऊ शकतो, मला पण